तो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, कल का दिन आपके आई थिंक जिंदगी का सबसे बेहतरीन दिन था, क्योंकि नवोदय का पेपर था। क्योंकि उसमें मैं आपके जिंदगी का बेहतरीन दिन इसलिए बोल रहा हूँ बड़ा, क्योंकि आपने पहली चीज याद रखिएगा, आपके लाइफ का पहली दफा कोई तो भी कॉम्पिटिटिव एग्जाम, ज्याला आपण स्पर्धात्मक परीक्षा म्हणतो ना, उस कॉम्पिटिटिव एग्जाम का एक झलक, एक एक बेहतरीन पड़ाव कैसे होता है, इस बारे में आपने कल जाना। अच्छे से बहुत से बच्चों ने पेपर का सॉल्व भी किया। अच्छे से कुछ तो भी कल आंसर्स हम लोगों ने उस पर भी डिस्कशन किया है। कुछ चीजें हैं जो थोडासा बोल सकते हो काहीतरी संदिग्ध आहेत, कुठे ना कुठे काही ना काही प्रश्नांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम मुलांना भरपूर आहेतच आहेत। त्यावर एक पेपर अनालिसिस म्हणून मी एक वेगळा व्हिडिओ पक्का बनवणार आहे। पण आज नेमका आपण काय चर्चा करणार आहोत, त्याबाबत मी थोडंसं जर तुम्हाला सांगेन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आता सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील काय, ओव्हरऑल भारतातील प्रत्येक राज्यातील मुलं म्हणा किंवा त्यांचे पालकांना म्हणा, कुठे नाही कुठे कट ऑफ किती राहू शकतो नवोदय या 2026चा, याबाबत कुठे नाही कुठे चर्चा लागलेली आहे। इस बारे में कहीं ना कहीं बहुत से पेरेंट्स सोच भी रहे हैं कि मेरे बच्चे का नंबर लगेगा या नहीं लगेगा, क्या कट ऑफ हो सकता है। सर, माझ्या मुलाचे 75 बरोबर आहेत, 72 बरोबर आहेत, 69 बरोबर आहेत, 75 बरोबर आहेत, तर कुठे ना कुठे त्यांचा नंबर लागेल की नाही लागेल, असं प्रश्न, आम प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनामध्ये येईल। आणि कालपासून मी बघतोय, मला खूप कॉल्स पण आले आहेत, खूप आहेत, तर मला माझ्या मुलाला इतके मार्क आहेत, तर या मार्कांमध्ये त्याचे चांगले आहेत काय? तर त्यावर खूप जास्त डिटेल आपण अ, ते एक व्हिडिओ गेल्या वर्षी मी तुम्हाला बनवलंच होतं, की कशा पद्धतीने सिलेक्शन नवोदय समिती करवत असते बा। आय थिंक खूप साऱ्या पालकांना ते माहिती नसेल, की कसं काय सिलेक्शन क्राइटेरिया असते बा। ठीक है? कारण कि हर साल कहीं ना कहीं आप देखते होंगे, अलग 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 पेरेंट्स इस पर्टिकुलर नवोदय का एक जो समिति है का हिस्सा बनना चाहते हैं या बनते भी हैं। हाँ, तो लास्ट ईयर का अलग हो गया, इस साल का कहीं ना कहीं अलग जरूर रहेगा। लास्ट ईयर का पेपर टोटली अलग था, इस साल का पेपर कंप्लीटली अलग था लास्ट ईयर के कंपैरिजन में। अगर सपोज बघाल, गेल्या वर्षीचा पेपर कुठे ना कुठे लेवल जर बघाल ना, गेल्या वर्षीच्या पेपरचा तर नाक लेवल होता। या वर्षीचा पेपर लेवल मध्ये कुठे ना कुठे गेल्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी होतं। ठीक आहे, बेसिक बेसिक लेवलवर कुठे ना कुठे प्रश्न विचारण्यात आलं होतं, पण तरी मुलांनी चुका केल्याच्या आहेत। असं नाही मी म्हणत या वर्षी मुलांनी चुका केल्या नाहीत बा। हर एक बंदा हमेशा परफेक्ट ही रहेगा, मैं ऐसे नहीं बोल रहा हूँ। पाचही बोटा सारखे राहत नाही, तर नाही कुठे काही ना काही प्रॉब्लेम तर जरूर येतोच येतो। तर काही काही प्रॉब्लेम कुठे कुठे काही काही मुलांना आला, तर तसंच प्रॉब्लेम बहुतेकांना आलेच असतील। नो डाउट, मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलीला सारखेच मार्क पडणार आहेत बा। है? मेरे यहाँ के भी बहुत से बच्चे जो बहुत बेहतरीन बेहतरीन बच्चे, उन्होंने भी छोटे छोटे गलतियां करके आए हैं। अच्छे अच्छे बच्चे बोल रहा हूं मैं, जिनकी तालीम अच्छी थी, जो साल भर बहुत बेहतरीन अच्छा किया हुआ था, उन्होंने भी गलतियां किया ही है। नो डाउट, तो बाकी उन्होंने भी किया ही होगा, क्योंकि एग्जाम का माहौल, जिस माहौल में आप कल गए थे, वो माहौल आपने पहली दफा फेस किया। और उस माहौल में कहीं ना कहीं वक्त कम मिलना, या ओएमआर शीट में कहीं ना कहीं गोलू प्रॉपर, वो डर रहता है कि नहीं भाई प्रॉपर मैं गोलू भरना चाहिए, गलती नहीं होना चाहिए, क्योंकि दूसरी ओएमआर शीट नहीं मिलेगी। एक कहीं ना कहीं एक डर जरूर था। बावजूद उसके आप तमाम बच्चों ने अपना कल का दिन बहुत बेहतरीन गुजारा, और कहीं ना कहीं एक बेहतरीन पेपर सॉल्व किया। ये अपने आप में बहुत बड़ी बात है। तो चलो आते हैं आज जो हम लोग डिस्कस करने वाले हैं उस टॉपिक, कट ऑफ काय राहणार आहे, प्रॉपर त्याला आपण समजून घेऊया। ठीक है, स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का मैं तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। इसका नाम है एक्स आर्मी एकेडमी है। आप अगर सपोज कोई बच्चे या कोई पेरेंट अगर सपोज हमारे चैनल पे नए होंगे, प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। कि नवोदय के रिगार्डिंग बोलो, पुलिस भर्ती के रिगार्डिंग बोलो, या फिर तमाम ये जो 9th 10th के रिगार्डिंग जितने भी पर्टिकुलर मैथमेटिक्स ओरिएंटेड क्लासेस रहते हैं, आपको इसमें
कहीं ना कहीं बच्चे के हित में कुछ तो भी कंटेंट आपको जरूर मिलेगा। है, चलो शुरुआत करते हैं। और अगर सपोज आप अगर पहली दफा अगर देख रहे होंगे तो पहले पहले अगर सपोज आप देख रहे हो, जरूर करें, वीडियो को लाइक पक्का करें, अभी तुरंत लाइक करें। है, तो चलो देखते हैं क्या रहता है, किस हिसाब से कट ऑफ लगने वाला है, या किस हिसाब से कट ऑफ लगा जाता है, लगाया जाता है, इस पे हम लोग अभी चर्चा करें। बारीक बारीक गोष्टी समजून घेऊया। ठीक आहे, आता ह्या मुलांना जे काही आता नवोदयाचे मुलं आहेत त्यांना हा प्रॉपर काय म्हणतात, सीटचे डिस्ट्रीब्युशन काय असते काय नसते हे त्यांना तेवढं माहित नसते, नसायलाही पाहिजे असं काही म्हणत नाही। ठीक आहे, पण हा पूर्ण व्हिडिओ हा फक्त पालकांसाठी आहे। फक्त पालकांसाठी त्यांनी समजून घ्यावं पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतो, अशा पद्धतीने कट ऑफ लिस्ट लागतोय ना, त्या हिशोबाने मुलांना तुम्ही सांगा, क्योंकि वो इतने भारी भरकम टर्म्स नहीं समझ पाएंगे, मैं सच बता रहा हूँ। हाँ, हालांकि आजकल के बच्चे बड़े एडवांस है, वो बात अलग है, लेकिन फिर भी ठीक है, ये मैं जहां तक कहूंगा, जितने भी पेरेंट्स लोग आप मुझे देख रहे हो ना, प्लीज इस चीज को समझ जाइएगा। अपने आप आपके जितने भी कंसेप्ट है कट ऑफ के रिगार्डिंग, वो आप सारे चीजें अपने आप समझ जाओगे, इतनी पक्की गारंटी मैं देता हूं। है, तो चलो देखते हैं डिस्ट्रीब्यूशन ऑफ सीट किस हिसाब से होता है ना। बघा, एकूण सीट अगर सपोज मी सांगेन ना, एकूण सीट पूर्ण नवोदय, जितके पण नवोदय भारतामध्ये आहेत, प्रत्येक नवोदय मध्ये कुठे नाही कुठे 80 जागा असतात, बस 80 जागा। त्या 80 जागांपैकी 75% ग्रामीण भागातून मुलांना घेतलं जाते आणि 25% हिस्सा शहरी भागामधून घेतला। टक्केवारीच्या रिगार्डिंग सांगितलं, अगर सपोज त्यांच्या संख्यांच्या रिगार्डिंग सांगेल, 60 जे जागा असतात ते ग्रामीण भागातून मुलांना घेतलं आणि उरलेले 20 जे जागा असतात ते शहरी भागातून मुलांना घेतलं। आता त्यामधलं पण असं नाही मुलांना म्हटलं म्हणजे पर्टिक्युलर मुलंच घेतील अशातली गोष्ट नाही। या 60 जागांमधून पण डिस्ट्रीब्युशन आहे, मुलांच्या पण। हे, आणि इथं या 20 जागांमधून जे शहरी भागातून 20 मुलं किंवा विद्यार्थी घेतले जातात, त्यामध्ये मुली पण असतात, मुलं पण असतात। ये चीजों को जरा समझ लो। काय बघा, देखो कॉम्पिटिशनचा लेवल किती खतरनाक आहे, त्या हिशोबाने थोडस ह्या परीक्षांना थोडा तुम्ही फेस करत असता, बाकी काय। बघा ना, 80 जागा पूर्ण जिल्ह्यामधून 80 जागा घेणार आहेत ते लोक। ओवरऑल डिस्ट्रिक्ट की बात कर रहा हूं मैं, ना स्पेसिफिक एक तालुका की बात कर रहा हूं। पूर्ण डिस्ट्रिक्ट म्हणजे भंडारा डिस्ट्रिक्ट अगर बद्दल मी बोलतोय ना, तर या अख्ख्या भंडारा डिस्ट्रिक्ट मधून, भंडारा जिल्ह्यामधून 80 विद्यार्थी घ्यायचे आहेत त्यांना। आता कितीतरी गावं आहेत, त्या कितीतरी गावामध्ये कितीतरी मुलं असतील, कितीतरी लोकांनी फॉर्म भरला असेल, तर अजून मला पूर्णपणे आकडा यायला आहे। ज्या क्षणी तो आकडा येणार त्याबद्दल पण आपण चर्चा करूया, जेव्हा केव्हा रिजल्ट लागेल त्या हिशोबाने। है, अभी तक मेरे पास वो डाटा है नहीं, इसलिए मैं आपको बता नहीं पा रहा। पूर्ण आपलं नाही कुठे भंडारा जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं होतं, किती 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 विद्यार्थ्यांनी काल परीक्षा दिली, मला डिटेल जसं माझ्याकडे येणार त्यासोबत चर्चा। हे, चला आता समोर जाऊया। बघा, शहरी भागातून जे 25% पण जे सिलेक्ट केले जातात ना, ते कशा वाईज, कॅटेगरी वाईज, कुठल्या कुठल्या प्रमाणामध्ये त्याच सिलेक्ट करतात मुलं, त्याबद्दल आपण बघू। बघा, त्यामध्ये अगर सपोज मी म्हणेन, ते जनरल कॅटेगरी असतात ना बाळा, जनरल कॅटेगरी, जनरल कॅटेगरी मध्ये कुठे नाही कुठे 6 मुलं बघा आणि 6 मुली घेतलं जातात। बघा 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 बघा, पॅटर्न समजून घ्या, पॅटर्न। हा, काय म्हटलं मी, की शहरी भागाचे जे 20 मुलं जे 20 विद्यार्थी जे घेतले जातात, त्यामध्ये पण कॅटेगरी काय है ना, कॅटेगरी जातीच्या रिगार्डिंग तुम्हाला कुठे नाही कुठे या शहरी भागातील 20 मुलांमध्ये, त्यामधलं जे जनरल कॅटेगरीचे जे मुलं आहेत, 6 सीट त्यांच्यासाठी राखीव आहे। जनरल कॅटेगरीचे जे मुली आहेत, 3 सीट त्यांच्यासाठी पक्के राहतात। तर राहिली गोष्ट ओबीसी, ना 27% रिझर्वेशन असतं, 27%। जनरल कॅटेगरी वाल्यांना 49.5% रिझर्वेशन, सगळ्यात जास्त जनरल कॅटेगरीचे मुलं घेतलं जातात, हे लक्षात घ्या विद्यार्थी। म्हणजे 6 सीट मुलांचे आणि 3 सीट मुलींचे, बस लीजिए बातों को।
ओबीसी 27% मिळालंच आहे. 27%. तर जर मी सांगेन ओबीसीचे मुलं किती राहतील तर 4 मुलांना घेतलं जाणार आहे आणि 2 मुलींना घेतलं जाणार. बघा बडा समजून घ्या पॅटर्न. काय आता राहिली गोष्ट अगर मी सपोज म्हणेन एसटी कॅटेगरीची त्यांना 7.5चं रिझर्वेशन आहे. फक्त 7.5चं रिझर्वेशन म्हणजे तुम्ही अगर सपोज विचार कराल ना शहरी भागातून एसटी कॅटेगरीचे फक्त अगर मुलगा किती घेतलं मुलं किती घेतले जातात मात्र एक मुलगा घेतलं जाते फक्त एसटी कॅटेगरीच्या शहरी भागात. विचार करा मुलगी एकच घेतली. एक इतका कॉम्पिटिशन आहे कुठे ना कुठे त्यांना पण कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींचा तालमेल घ्या. नवोदय समिति यू ही मतलब ये सिलेक्शन क्राइटेरिया में जाने मतलब बहुत वादों में रहती है नवोदय समिति बहुत। लास्ट ईयर का भी आप लोगों ने देखा होगा ना तो उसने कट ऑफ भी जारी किया था और ऑलमोस्ट अभी हर एक के नंबर हर एक के मार्क जो भी कट ऑफ है वो सारे के सारे चीजें नवोदय समिति अभी लास्ट ईयर से उसने देना चालू कर दिया। आपको आपके खुद के मार्क आपके बच्चे ने कितने दिए हैं कितने उसने लाए हैं उसने पेपर कैसे सॉल्व किया था या जो भी ओएमआर शीट है वो आपको प्रॉपर मिल जाएगा। मिलना ही मिलना है। ठीक है अब देखो बॉयज अभी मैं बात करूं अगर सपोज एससी कॅटेगरीला 15%चं रिझर्वेशन आहे काय कुठे शहरी भागावर काय शहरी भागामध्ये मग किती मुलं घेतल्या जातील मुलांबद्दल मी म्हणेल तर 2 जागा आहेत तर किती आहेत 2 जागा राहिली गोष्ट मुलींचे किती 1 जागा। अच्छा मी हे तुम्हाला का बरं सांगतोय ये क्यों मैं बता रहा क्योंकि देखो कट ऑफ ऐसे ही नहीं है कि हवा में बोल दिया खत्म कर दिया। जैसे आप यूट्यूब में देखते भी होंगे देख भी रहे होंगे कि बहुत से यूट्यूबर आपको डायरेक्टली बता देते कि नहीं याला इतके इतके मार्क असतील तर त्याच्या सिलेक्ट आहे भाई किस बुनियाद पे बता रहा है ये तो बता दो कुछ तो क्राइटेरिया होगा उस चीज का सिलेक्शन का। तो मेन जो कंसर्न है मेन जो कंसेप्ट है वो ये मैं अभी आप लोगों को बता रहा कि किस बुनियाद पे ये देखो अब धीरे धीरे मैं जैसे सामने लेके जाऊंगा ना आपके सारे कंसेप्ट क्लियर हो जाएंगे कि भाई ऐसा होता है क्या सिलेक्शन ये मेन चीज। तो अननेसेसरी बहुत से पेरेंट्स बहुत से बच्चों के मन में ये कहीं ना कहीं एक डाउट रहता ही है की नाही एससीच्या मुलांना एसटीच्या मुलांना का बरं इतके कमी मार्क तरी पण ते लागले आमच्या मुलांना इतके मार्क असून सुद्धा नाही लागले। ये मिथ निकाल दो दिमाग से सबसे पहले ये सबसे पहले दिमाग से निकाल दीजिए। ये पैटर्न तो देखिए कितने बच्चे ले रहे वो लोग कितने बच्चों को लिया जा रहा है। एसटीच्या मुलांना 2 मुलं रे एसटीच्या मुलगा मुलगी एक 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 आहे तर बघा 6-6 सीट आहेत इथे बघा 3-3 सीट आहेत। आता हे गोष्ट झाली कुठली कुठली गोष्ट झाली शहरी भागाची। अब यही बात अगर सपोज मैं ग्रामीणच्या रिगार्डिंग करूँ ना थे खूप मस्त काम मैं ऐसा नहीं बोलूंगा देखो नवोदय समिति जब समिति का गठन हुआ था उस वक्त ये मतलब दिमाग में उनके क्लियर था एक विजन उनका क्लियर है की भाई ग्रामीण भागातील जितके पण मुलं किंवा मुली आहेत त्यांना एक छान शिक्षणाचा प्लॅटफॉर्म द्यावं हा त्यांचा त्यामागचा उद्देश कारण की शहरातल्या मुला मुलींना प्लॅटफॉर्म ऑलरेडी मिळलेला असतो अशी तेव्हाची पण समज होती आता पण आहे म्हणून त्यांनी त्यांचा हा जो क्राइटेरिया है 25-75 वाला तो चेंज काही केलं नाही है बाद में करते नहीं करते वो उनका लुकआउट रहेगा लेकिन फिलहाल में जो सच है वो सच है। अब अगर सपोज मैं 75% का 60 जागांचा जर विचार करून तुम्हाला सांगेन ना बघा जे जनरल कॅटेगरीचे मुलं असतात जनरल कॅटेगरी इथे पण तसंच आहे 49.5% रिझर्वेशन त्यांना मिळालंच आहे जनरल कॅटेगरी वाल्यांना इकडे पण तसंच होतं पण इथे मुलं किती घेण्यात येत आहेत 19 जागा आहेत त्यांच्या राहिली गोष्ट मुलींच्या 10 जागा हो 19 आणि 10 29 जागा तर हेच लोक घेत आहेत रे बाळा जनरल कॅटेगरी देत आहे काय आणि राहिली गोष्ट ओबीसी आता ओबीसीचे बघा ओबीसीचे 27% रिझर्वेशन तुम्ही स्वतःच बघा मुलं किती घेतल्या जात आहेत 11 मुली किती घेत आहेत देख लीजिए पैटर्न को समझ लीजिए पैटर्न को ना राहिली गोष्ट एसटी ची ज्यांना 7.5% रिझर्वेशन आहे बिचाऱ्यांना तर बघ यांच्या बॉईज किती घेतले जात आहेत 3 रे किती मुलं घेतले 3 इथे मुली किती घेतल्या 2 अब नहीं बोलोगे ये इंसाफ है कि क्या है करके
अब तो नहीं बोलोगे ना आप लोग कि भाई नाइंसाफी चल रही है करके। मैं उस टॉपिक में नहीं जाऊंगा, बस एक बताना चाहता हूं, एक जो मिथ है ना आपके अंदर बना हुआ कि नहीं सर, कहीं ना कहीं इन लोगों को ज्यादा लिया जाता है, इनको कम भी मार्क है तो भी ले लिया जा रहा है। भाई देखो तो सही, पैटर्न तो देखो, लिटरेसी रेट अगर सपोज देखोगे, मैं आऊंगा उस पर अभी धीरे धीरे, आपके सारे कंसेप्ट क्लियर हो जाएंगे। मैं किसी चीज की बहस करने नहीं आया हूं, तो पैटर्न है वो सिर्फ आपको बताना है। अब अगर सपोज मैं बोलू एससी कॅटेगरीचे मुलं 15%, बघा मुलं किती, फक्त 6 घेतले जात आहे आणि मुली किती, 3। समझिए, ये जगह देखो, लड़कियों को 10 लिए जा रहे हैं, इतना 19 लिया जा। इसलिए नेक्स्ट टाइम प्लीज किसी चीज का सवाल मत उठाइएगा। प्लीज अपने बच्चों को जाती रिगार्डिंग कुठल्या गोष्टी सांगण्यात त्यांचा दिमाग खराब नको करा। मैं बस एक चीज बताइए कि भाई वो सिर्फ हिंदुस्तानी है, जिस हिसाब से जो चीजें चल रही है वो चल रही है, बस अननेसेसरी उन्हें हम लोग कंफ्यूज करते हैं। आम्ही जाती नातीमध्ये कुठे ना कुठे त्यांना मिक्स करून ठेवत असतो। आजकल के बच्चों को मैं देख रहा हूं यार, मैं ये तक बोलते हुए सुना है तो त्या जातीचा तो ह्या जातीचा, ये किसने लाया उनके दिमाग में? आना ही नहीं चाहिए, मैं सच बता रहा। कि आप तमाम पेरेंट्स की जिम्मेदारी है कहीं ना कहीं ये दिमाग से उनके निकाला जाए, उनके दिमाग में डाला ही नहीं जाए। बता रहा, बच्चे बहुत बेहतरीन रहते हैं, जिस हिसाब से आप उनको बनाना चाहो ना उस हिसाब से बनते हैं। कहीं ना कहीं हम लोग ये चीजों में उन्हें उलझा के उनका दिमाग खराब करते, ये चीज ये कभी नहीं बताएंगे कि भाई इनकी जगह देख लो, ये कभी नहीं बताएंगे इन लोगों की जगह देख लो, इनका रिजर्वेशन देख लो 49.5%, 49.5%। बहुत से पेरेंट कमेंट भी करेंगे। देखो मैं फिर से वही बता रहा, मुझे बहस करना ही नहीं है, मुझे क्या बताना था कि बच्चों के ये चीजें आप प्लीज मत डालिएगा, एक निवेदन रहेगा आपसे। है? चलो सामने जाएंगे, मैंने सीट का डिस्ट्रीब्यूशन तो आप लोगों को बता दिया है। देखो अब अगर सपोज मैं जाऊं तो मेरिट लिस्ट जो है डिफरेंट रहती है, हर एक डिस्ट्रिक्ट सेम नहीं रहती। सिलेक्शन 80 मुलं करणार आहे, 80 सॉरी मुलं म्हणतो 80 विद्यार्थ्यांचा सिलेक्शन आहे, नो डाऊट। काय पण आता सिलेक्शन करताना कुठे ना कुठे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाइज मतलब जो भी पर्टिकुलर मेरिट लिस्ट जो भी रहती है ना, इट्स ऑलवेज वेरी फ्रॉम डिफरेंट टू डिफरेंट डिस्ट्रिक्ट, जो भी है हर एक डिस्ट्रिक्टच्या हिशोबाने मेरिट लिस्ट जारी केलं जातं। तुम्हाला खोटं वाटत असेल या गोष्टी मी जे सांगतोय, बघा मी प्रूफ तुमच्या समोर देतोय का ही एक एक मेरिट लिस्ट आहे वेळा, गडचिरोलीची मेरिट लिस्ट है, नहीं भंडारा डिस्ट्रिक्ट की। ये कोई मैंने बनाया है ऐसी बात नहीं है, ये नवोदय समिति की है भाई, मैंने कुछ बनाया नहीं है। ये जो भी पर्टिकुलर है ये नवोदय ने खुद जारी किया वाला है। लास्ट ईयर भी आप देख लेना, ये तो शायद मेरे ख्याल से 2024 की होगी, मेरे पास 2025 का डाटा फिलहाल नहीं है, मैं नहीं था ना मैंने देखा, लेकिन मैं फिर भी बता दूं आप लोगों को, ये मैं सिर्फ आपका बस वो कंसेप्ट क्लियर करना चाहता हूं कि प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाइज कुठे नाही कुठे कट ऑफ लिस्ट व्हॅरी करतो। प्रत्येक डिस्ट्रिक्टची मेरिट लिस्ट वेगळी आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टची। कसा तर तुम्हाला वाटत असेल बघा, हा अगर सपोज मी रुरलचा ओबीसीचा विचार करेल ना, इथं आहे बा 78.75, कुठलं गडचिरोलीचं आहे बाळा, गडचिरोलीचं सांग काय, आणि अगर ते पण मुलाच्या बॉईजच्या, मुलीच्या पण तेवढंच दिलं पा 78.75, आणि हेच अगर सपोज मी भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये येतो ना, मी बघा रुरल ओबीसीच्या मुलाला बॉईजला 82.5 आहे। भाई डिफरेंस देख ले, 78.75 और 82.5 फरक पडला एकाच वर्षीचे हे दोनही मेरिट लिस्ट, एकाच वर्षाचे दोन, एकाच वर्षाची मेरिट लिस्ट आहे, ते मी काही डिफरंट नाही सांगत आहे, मी फक्त तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतोय कुठे नाही कुठे जे काही यांनी मार्किंग ठेवलेलं आहे टोटली डिफरंट आहे है, म्हणून हे गोष्ट समजा क्या ये इस हिसाब से है। जैसे ओपन जनरल कैटेगरीचा बघा, अगर सपोज मी अर्बन शहरी भागाचा अगर मी सांगतोय तुम्हाला
तर मुलाला घ्यावं लागले 93.75, त्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं. आणि याच मध्ये अगर सपोज मी ओपनचं अगर सपोज तुम्हाला म्हणेल, काय ओपन 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 गेला बडा इथला हा बघा 93.75 इथे पण आहे आणि 93.7 नाही सॉरी मी ते ओबीसीचं सांगितलं होतं. ओके 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 हा ओबीसीचं सांगितलं. अगर जनरल कॅटेगरीच्या सांगेन ना बळा इथे भंडारा डिस्ट्रिक्ट हा इथे पण 93.75 ठीक आहे. इथं मुलीचं बघा 91.25 झालं आणि इथं मुलीचं बघा 93.75. एखादा मॅच करतात असं काही नाही, पण बहुतेक ठिकाणी बघाल तर तुम्हाला मॅच करताना नाही दिसत. काय एससीचं अगर सपोज मी रुलरचं सांगेन ना गडचिरोलीचं, तर बघ बडा इथे काय आहे 76.25 मुलाचं सिलेक्शन झालं आणि 73 म्हणजे 73.75 मध्ये मुलीचं सिलेक्शन. याच ठिकाणी अगर सपोज मी एससीचा बगड सांगेल तुम्हाला तर 83.75 मध्ये मुलाचं सिलेक्शन झालं आणि 83.75 मध्ये मुलीचं सिलेक्शन झालं. बघा किती व्हॅरी करतोय. म्हणजे डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट व्हॅरी आहे ना मान्य कराल ना तुम्ही. मग अननेसेसरी अगर यूट्यूब पे आप कोई चीज अगर सपोज देख रहे हो वो लोग कट ऑफ आपको बताते हैं तो वो उन्होंने उनके डिस्ट्रिक्ट उनके स्टेट के हिसाब से बताया है. आपका स्टेट महाराष्ट्र का जो हिस्सा हम लोग है उस स्टेट का कैसे आप लोग जज करते हो. यहाँ पे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट वेरी कर रहा है दिमाग खराब. स्टेट टू स्टेट तो वेरी करना ही करना है. छत्तीसगढ़ का आप देखोगे तो और कम रहेगा देखना. सारा खेल किस चीज से जज किया जाता है बताऊं आपको. अगर सपोज मैं आपके मन में अभी डाउट आ रहा होगा भाई ये जज कैसे किया जाए, ये कैसे हम जज करें सर. अभी तो आपने दिमाग खराब कर दिया हमारा. अभी तक कैटेगरी के हिसाब से बहुत बता रहे थे, अभी डिस्ट्रिक्ट के हिसाब से भी चेंज हो गया. अभी आप बोल रहे हो कि सर स्टेट टू स्टेट राज्य टू राज्य वेरी करते हो. करता है उसलिए तो बता रहा. मेन कंसर्न है, मेन पैटर्न है, उस चीज को समझिए आप. अभी जो भी मैं चर्चा करने वाला हूं ना वो आपको अभी क्लियर हो जाएगा कि भाई किस बुनियाद पे मैंने आप लोगों को अभी ये चीज बता रहा है. सगळ्यात मेन रिजर्वेशन तो रहता ही है, वो पहला चार्ट मैंने आपको बता ही दिया. दूसरी चीज डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट वेरी करेगा, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट वेरी करेगा. और तीसरी सबसे मेन चीज आता मी जर अगर सपोज मैंने डिस्ट्रिक्ट मध्ये पण काय बघितलं जाते लिटरसी रेट, साक्षरता ज्याला आपण म्हणतो की त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये लिटरसी रेट किती आहे. लिटरसी रेट इन द सेन्स त्यामध्ये जागरूक पालक किती आहे. आजकाल तर प्रत्येकच जिल्ह्यामध्ये जागरूक पालक आहेत, पण अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणा वा नाही कुठे इकॉनॉमिकली पण म्हणा ना फायनान्शियली पण म्हणा ह्या सगळ्या गोष्टी थोडस ध्यानामध्ये घेऊन आता मी कट ऑफ तुमच्यासोबत डिस्कस कर. हे ठीक आहे. तर याबद्दल अगर सपोज मी लिटरसी रेट बद्दल अगर पूर्णच्या पूर्ण जिल्ह्यांबद्दल तुम्हाला विचार करायला भाग पाडेल ना तर बघा या सगळ्या जिल्ह्यांचा आराखडा मी आता ठीक आहे. तर फक्त एक मी समजावून सांगतो 2-3 त्या हिशोबाने आता तुम्ही विचार करायचा. काय म्हणजे कोणाच्या मनामध्ये काही डाऊटही असेल तर प्लीज याला स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या. आत्ताच स्क्रीनशॉट काढा आणि त्या हिशोबाने मग नंतर तुम्ही डील करा. ठीक आहे ना. बघा 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 मी पहिला समजावून देतो की मी हा कशा पद्धतीने तुम्हाला समोर याचं याचं जे पॅटर्न आहे याचं जे कन्सेप्ट आहे मी कशा पद्धतीने युज करणार आहे समोर आणि त्या आधारावर कसं कट ऑफ लिस्ट बनवलं हे तुम्हाला सांग. ओके. अब देखो अगर सपोज मैं बताना चाहूँ बघा हे डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं प्रत्येकाला दिसत आहेत. ठाणे म्हणा, पुणे म्हणा, मुंबई म्हणा, नाशिक म्हणा, नागपूर म्हणा जे काही आहेत सगळेच ठीक आहे. त्यांची लोकसंख्या किती आहे किती जे काही आहे त्याला हमको उससे लेना देना नाही आहे. लिटरसी बघा हे जे पिवळ्या कॉलम मध्ये आहे आणि हे जे आपलं त्यांची काय म्हणता येणार लोकसंख्या, ही लोकसंख्या हे पिवळ्या कॉलम मध्ये यावर सगळा खेळ आहे. त्यावर सगळं खेळ आहे. कसं लिटरसी रेट म्हणजे साक्षरता रेट प्रमाण कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, कुठल्यामध्ये कमी आहे आणि कुठल्यामध्ये मध्यम आहे. या 3 कॅटेगरी मी डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत. बघा क्रमांक 1 जे खूप जास्त शिक्षित जिल्हे आहेत. अगर क्रमांक नंबर 2 म्हणेल मी असं नाही म्हणणार ठीक आहे की खूपच कमी आहेत मध्यम लेवलचे. आणि क्रमांक नंबर 3 तर कुठे ना कुठे शिक्षणाच्या बाबतीत अवेअर सध्या पुरता त्या ठिकाणी आहे. लहान ग्राउंड लेवलची गोष्ट म्हणतोय मी. मोठे झाल्यावर तर खूप म्हणजे मुलांना समज येतोच, मुलींना समज येतोच की नाही मला माझं करियर बनवणे है समथिंग. जनरली जब निचले तबके की अगर सपोज मैं बात करूं
ठीक आहे. ग्राउंड लेवल की अगर मैं बात करू तर पहिलीपासून 5वी पर्यंत कुठे नाही कुठे अभ्यासाबाबत पालक तेवढे अवेअर नसतात. या जिल्ह्यांमध्ये मी असं माझं म्हणणं आहे. कुठल्या? तिसरा क्रमांक आणि दुसरा क्रमांक. ठीक है? पहला क्रमांक भाई मुंबई पुणे भाई खतरनाक काम है. देखो आपको झूठ लग रहा हो तो. ठाणे बघा 1 नंबरचा क्रमांक मी दिलाय. का बरं? हो पॉप्युलेशन तर पहा, लोकसंख्या तर पहा भाऊ. खतरनाक काम. समजत आहे? पुणे अच्छा जितकी जास्त पॉप्युलेशन देवादेवी म्हणतात ना कुठे नाही कुठे जरा जास्त होतो मग तिथे. माझ्या मुलाला इतके मार्क, माझ्या मुलीला तितके मार्क हे सांगण्याचं जरा प्रमाण जास्त असते ना. मग त्या हिशोबाने मुलांना प्रेशराईज, त्या हिशोबाने मुलांना ट्युशन्स, त्या हिशोबाने मुलांना कुठे नाही कुठे अभ्यासाची जाणीव करून देण्याचं काम पालक लोक पक्के करतात. म्हणून तिथे लिटरसी रेट बघा 84.53, 86.15, 89.91. खतरनाक काम रे. म्हणून 84% वरील जितके पण लिटरसी रेट साक्षरता रेट जितके पण 84% वरील तुम्हाला दिसतात त्यांना मी क्रमांक 1 मध्ये ठेवलाय. बघा 1 लिहून ठेवलेला आहे. ग्राफिकली याला कसं वाचायचं मुलांना सगळ्यांना माहित आहे कारण की त्यांना ग्राफ हा धडा होता आणि त्यावर आधारित कालचा पण एक प्रश्न होता. ठीक आहे है ना. मुलं बरोबर समजून घेतील. त्यांना अगर सपोज तुम्हाला नाही समजलं तर प्लीज त्यांच्या थोडी मदत घ्याल. क्रमांक 1 लाल वाले हे क्रमांक 1 वाले आहे. तुम्ही स्वतःच बघा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये येता. मी नोट करून ठेवून द्यायचं तुमचा जिल्हा काय आणि तुमचा क्रमांक काय कारण की त्या हिशोबाने मी आता कट ऑफ सांगणार आहे. त्या हिशोबाने कट ऑफ सांगणार आहे मी. काय म्हणजे 1 नंबरचे कोणते जिल्हे आहेत? 1 नंबर म्हणजे खतरनाकाच्या अशातली गोष्ट नाही बाळा. 2 नंबरवाले पण जोरदार असतात, 3 नंबरवाले पण जोरदार असतात. ठीक आहे. मी फक्त लिटरसी रेटच्या हिशोबाने सांग. ओके चलो 1 नंबरवाले कोणते? ठाणे, पुणे, मुंबई, अजून कोणता हा बघा 1 नंबरवाले हा. ठीक आहे. नागपूर जोरदार, त्याच्यानंतर मुंबई सिटी आणि त्याच्यानंतर अमरावती. अहो अजून इकडे आहेत का कोणी? हो कोण आहे? वर्धा, त्याच्यानंतर गोंदिया, अजून त्याच्यानंतर अकोला. हे साक्षर जिल्हे आहेत. साक्षर जिल्हे म्हणजे सगळे बाकीचे पण आहेत रे बापा. मैं प्लीज अदरवाइज मत लीजिएगा. माझ्या सांगण्याचा फक्त उद्देश आहे दुसरा काही नाही. एक समजावून देण्याचा फक्त पॅटर्न आहे बस. समजलं? बाकी ठीक आहे. मग क्रमांक 2 मध्ये कुठले जिल्हे येतात? कुठले जिल्हे येतात जे 75 ते 84च्या मधील आहे. 75 ते 84च्या मधील. आता या ठिकाणी 84 नको पकडाल, 84च्या खालीवाले पकडाल रे बापा. कालचाच प्रश्न होता एक. ठीक आहे. 1 ते 11 मधील मूळ संख्या किती आहेत बा म्हणून. भलत्याच पोराने काय ना काय झालं ते 11वालाही पकडून टाकला. है? रहने दो, वो समझ की बात है, बाकी कुछ नहीं. ठीक है. तो ये सारे चीजें इस पे मैं अभी सारा चर्चा करूंगा. क्रमांक 3 चे बघा काळ्या हिशोबाने लिहूनच ठेवलेले आहेत. ठीक आहे. ज्या ठिकाणी 3 नंबर लिहिलं असेल ना 3 वाले 3 ते समजून जायचं की ते क्रमांक 3 मध्ये येतात. मला क्लियर होणार आता हळूहळू हळूहळू. देखो चलो तो मैं सामने बढ़ूंगा बच्चा. सामने जाने से पहले बता दूं एक चीज कि हमारे नवोदय के रिगार्डिंग नए बैचेस बहुत जल्द स्टार्ट हो रहे हैं. 1 जैन से मैं मेरे नए बैचेस स्टार्ट कर रहा हूं. आप चाहो तो आप हमारे एकेडमी का हिस्सा बन सकते हो. ठीक है. अगर सपोज आप हमारे साथ जुड़े रहना चाहते हो इस स्कैनर पे स्कैन करके आप हमारे व्हाट्सएप ग्रुप का हिस्सा बन सकते हो. डेली टू डेली अपडेट आपको जरूर आएंगे कि हमारी बैचेस कब से स्टार्ट हो रहे हैं. ऑनलाइन बोलो या ऑफलाइन बोलो पूरा हाइब्रिड लेवल के हमारे क्लासेस रहते हैं. आप देख सकते हो प्रॉपर तरीके से इस हिसाब से हमारा पढ़ाना रहता है. कल का वीडियो भी जाके आप देख सकते हो. मैराथन एक मैंने पर्टिकुलर महारथ करके नवोदय के रिगार्डिंग लाइव क्लास मैंने 12 दिसंबर को मैंने कंटिन्यू किया था. तो उसमें देखिएगा कि किस हिसाब से बच्चों को पढ़ाया जाता है जिससे आपको जज करने में आसानी होगी. ओके चलो. और अगर सपोज चैनल पे नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले. अपने दोस्तों में शेयर पक्का कर ले और वीडियो अच्छा लग रहा हो तो लाइक पक्का कर ले. इस नंबर पे सारी डिटेल आप पूछ सकते हो. अगर सपोज आपकी इच्छा रहे तो प्लीज आप सारे के सारे डिटेल रिगार्डिंग इस नंबर पे कॉल करिए. ठीक आहे. लेकिन अब सर माझ्या मुलाचं ह्या जिल्ह्याचं आहे तसा आहे याबद्दल कॉल करू नका. सारे डिटेल मैं यहाँ पे आपको अभी साझा. ओके चलो तो सामने जाए अगर सपोज हम लोग तो सबसे इंतजार करने वाला टॉपिक जो है कट ऑफ लिस्ट. मला समजलं ना कट ऑफ लिस्ट कशा पद्धतीने जारी करता येतात. आता तुम्ही स्वतःच विचार करू शकता कट ऑफ लिस्ट आपण कसं काय जज करतोय बा म्हणून. रिजर्वेशनच्या तौरवर पक्का असते. क्या रिजर्वेशन के बेसिस पे आपकी कट ऑफ लिस्ट जारी होती है.
दूसरी चीज, सबसे मेन चीज कि भाई आपका स्टेट टू स्टेट वॅरी करता है, डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट वॅरी करतोय, प्रत्येक डिस्ट्रिक्टचे वेगळे वेगळे असतात काय, आणि लिटरेसी रेटच्या खास कर ओके. आता बघा मी जे काही कट ऑफ लिस्ट आता सांगतोय, हे कट ऑफ लिस्ट कुठल्या जिल्ह्याची आहे बाळा, तर एक आहे धुळे जिल्हा, पुन्हा सांगतोय एक धुळे जिल्हा, जालना जिल्हा, परभणी आणि नंदुरबार, नंदुरबार आणि गडचिरोली, या 5 जिल्ह्यांबद्दल मी आता कट ऑफ सांगतोय. अगर तुम्ही या जिल्ह्यांचा हिस्सा असाल, जो कोई भी बच्चा इस पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट का हिस्सा होगा, तो अपने हिसाब से अभी आप मार्किंग देख लीजिएगा. ठीक है, मैं पूरा अगर सपोज इसको आपको बता दूं तो आप चाहो तो स्क्रीनशॉट ले सकते, जी आपकी रहेगी. ओके, तो चलो अभी हम लोग स्टार्ट करेंगे. आपके मन के जितने भी डाउट्स है वो सब क्लियर हो जाएगा. ठीक है, डिस्ट्रिक्ट वाइज सारे चीजें मैं जो अभी आपको बताने वाला हूं बड़ा, सब डिस्ट्रिक्ट वाइज रहेगी. ठीक है, देखो देखो एकच नंबर काम. चलो देखो, धुळे जिल्हा, जालना जिल्हा, परभणी, नंदुरबार, गडचिरोली. चला येता का, उठते रे. धुळे, जालना, परभणी, नंदुरबार, गडचिरोली. अरे भगवान. ठीक है, देखो कहने का इंटेन्शन, जनरल कॅटेगरीच्या मुलांना जर ते शहरी भागाचे असतील, मुलींना जर ते शहरी भागाचे असतील, किती मार्कांची गरज आहे तर बघा बघा. ठीक आहे, तर शहरी भागाच्या मुलांना गरज आहे बघा 93.75% ची, आणि मुलींना किती आहे तर 92.5%. मी जनरल कॅटेगरी शहरी भाग सांगतो. ठीक आहे, दुसरं ग्रामीण भागातील अगर सपोज मुलं असतील त्याला किती मार्क, 91.25% गरज आहे, आणि मुलींना बड़ा 90. ठीक है, अब पेपर का लेवल भी किस हिसाब से था, किस हिसाब से नहीं था, इसके रिगार्डिंग एक अलग से मैं एनालिसिस का वीडियो शायद आपको आज शाम तक या फिर कल तक आ जाएगा. ओके, उसके मुताबिक भी आप क्या, मैंने जज किया हुआ है कि मार्किंग सिस्टम कितना होना चाहिए करके, मतलब उसके हिसाब से भी आप और समझ पाओगे नहीं ये जो भी कट ऑफ बनाया गया है सच है कितना फेक है. ठीक है, चलो ओबीसी की अगर सपोज मैं बात करूं तो ओबीसीच्या शहरातील मुलांना किती लागेल बळा, तर 91.25%, आणि मुलींना किती लागेल तर 90%. मग ग्रामीण भागांची अगर सपोज मी विचार करेन, ग्रामीण भागांच्या जे मुलं आहेत त्यांना पाहिजे 90%, आणि मुली 88.75%. ठीक आहे, मी पुन्हा सांगतोय की हे धुळे, जालना, परभणी, नंदुरबार, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या बद्दल मी सांगतो. चलो आता शहरी भागाच्या अगर सपोज मी एससीच्या मुलांबद्दल सांगेन तर त्याला मार्क लागतील बाळा 90, मुली असतील तर 88.75 ची गरज आहे. ग्रामीण भागातील मुलगा अगर सपोज असेल 87.5 ची गरज आहे, आणि मुलगी असेल तर 86.25% गरज है. अब जाके आप समझ सकते हो कि भाई आप उस चीज का हिस्सा तो आप नवोदय चाहते, इतना देखिए आपको स्कोर है नहीं. अगर इतना है, इससे ज्यादा है तो भाई अंदर ही छोड़, इतना है तो समझ जाइए कि भाई आप कहीं ना कहीं प्रोविजनल लिस्ट में आ सकते हो, ये चीज समझ लीजिए. ठीक है, चलो अगर सपोज मैं शहरांची गोष्ट करू कुठला मुलांची, एसटी कॅटेगरीची, ठीक आहे बाळा, तर त्यांना मार्क लागतील 87.5. मुलगी असेल बाळा तर त्याला मार्क लागेल 87.5, आणि ग्रामीण भागातील अगर सपोज मुलगी असेल 86.25 आणि 84.5. काय काय गोष्टी कधी कधी मुलगा किंवा मुलगी यांना समान बघितलं. मग असं तुम्हाला गडचिरोली डिस्ट्रिक्टच्या शाळेत भंडाराच्या मी दाखवलं होतं, शहरी भागाचं मुलगी आणि मुलगा दोघांना पण सारखेच मार्क होते रे बाबा. काही फिक्स नहीं है कि वो सारा का सारा आपने कितने बच्चों ने कितने कितने मार्क्स स्कोर किए उस पर भी डिपेंड बहुत करता है कि उनको 80 बच्चों का सिलेक्शन करना है. फिर से मैं बता दूं कि धुळे, जालना, परभणी, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यातील कोणी मुलं असतील तो प्लीज स्क्रीनशॉट लीजिएगा. ठीक है, और अगर सपोज आप इन जिलों से होंगे तो प्लीज चैनल को हमारे सब्सक्राइब जरूर कीजिएगा. ओके, और वीडियो अच्छा लग रहा हो तो प्लीज लाइक जरूर करें. हमारे लाइव क्लास या जो भी हाइब्रिड क्लास या ऑफलाइन क्लास हमारे बहुत जल्द स्टार्ट हो रहे हैं. 1 दिसंबर से हमारे क्लासेस चालू हो जाएंगे. इसके रिगार्डिंग सारे बहुत से डिटेल आपको पता ही चल जाएगा. तब तक अगर सपोज हमारे साथ आप जुड़ना चाहते हो तो इसको स्कैन करके हमारे ग्रुप का हिस्सा बन सकते हो. ठीक है, या फिर इस नंबर पे आप हाई करके भेज दीजिए, आपको डायरेक्ट हमारे
पर्टिकुलर ग्रुप की लिंक मिल जाएगी। हाँ, और चैनल पे नए होंगे तो प्लीज सब्सक्राइब कर लो और लाइक अभी करके रखो। ये क्या बोलते हैं इस बेल आइकन, इसे भी प्रेस करके रख लो, क्योंकि नए नए नोटिफिकेशन जो हम लोग जारी करते हैं डायरेक्टली आपको पहली दफा मिल सके, बस बाकी कुछ नहीं। चले तो चलो फिर सामने जाते हैं। नेक्स्ट वाला क्रमांक 1 मधिल जिल्हा। वाह, सबसे ज्यादा, अगर सपोज अगर कोई इस पर्टिकुलर में हिस्से में होते होंगे तो यही है भाई। सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मुलं, सगळ्यात जास्त अगर सपोज तुम्ही बघाल फॉर्म अगर कुठल्या जिल्ह्यातून येत असतील या जिल्ह्यातून सबसे ज्यादा फॉर्म, या जिल्ह्यांची पॉप्युलेशन जास्त आहे, पण सगळ्यात जास्त फॉर्म येण्याचे आहे। कुठे नाही कुठे कट ऑफ जे असते ना, कुठे नाही कुठे हॅच ला जास्त लागतो कंपॅरिझन टू सगळ्यांच्या, लक्षात काय। तर बघा, जर अगर सपोज ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर, मुंबई सिटी, अमरावती, अकोला, गोंदिया, वर्धा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अगर सपोज तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आता कट ऑफ सांगतोय। जनरलचे असो, ओबीसीचे असो, एससीचे असो किंवा एसटीचे असो, तमाम जिस पर्टिकुलर कैटेगरी से आप बिलोंग करते हो, जरा गौर से देखिएगा, है ना, और मुझे बताइएगा। देखो, जनरल कैटेगरीचं अगर सपोज मी सांगेन बळा, तर जर मुलगा असेल आणि शहरी भागातील असेल तर त्याला 96.25 ची गरज आहे। मुलगी पण 96.25 पाहिजे। बार थोड़ा सा कट ऑफ हाई जाएगा, इसके पीछे भी कारण है कि पेपर बहुत आसान था। ठीक आहे, ग्रामीण भागातील अगर सपोज मी मुलगा जनरल कॅटेगरीचा असेल त्याला 95% पाहिजे आणि मुलगी 93.75 पाहिजे। काय राहिली गोष्ट ओबीसीची, ओबीसीची जर या जिल्ह्यातली मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर मुलाला पाहिजे बळा 75%, मुलीला पण 75% पाहिजे। ग्रामीण भागातील मुलगा असेल तर 93.75 पाहिजे काय, आणि मुलगी असेल तर 92.5 पाहिजे। आप देखिएगा इसको कितने कितने मार्क मिल रहा है। ठीक है, और अगर एससी कैटेगरीचा अगर सपोज मुलगा असेल तर 92.5 आणि मुलगी असेल तर 91.25 आणि ग्रामीण भागातील असेल तर 91.25 आणि मुलगी असेल तर 90। देख लीजिए अपने हिसाब से। एसटी कैटेगरीचे शहरी भागातले मुलं असतील तर 90%, मुलगी असेल 88.75%, ग्रामीण भागातील कोणी असेल 87.5 आणि हा किती तर 86.25। देख लो क्रमांक 1 मधील आहेत बघा। क्रमांक 1 मधील जिल्हे ठाणे, पुणे, मुंबई, नागपुर, मुंबई सिटी, अमरावती, अकोला, गोंदिया, वर्धा, सिंधुदुर्ग। अगर सपोज आप अगर बच्चे इस पर्टिकुलर जिले के होंगे तो अपना जिला के नाम लेके मुझे कमेंट करके जरूर बताइएगा। कमेंट में भेजिए कि सर मेरे इतने हैं, बस मेरे इतने हैं सर, मेरे इतने, मैं इस पर्टिकुलर जोन में आ रहा हूं। बस समझ जाइएगा कि आप कहीं ना कहीं नवोदय की जो एक बोलते हैं ना पायदान, उसको क्रॉस कर चुके हो। बस अभी रिजल्ट लगना बाकी है। मुझे कमेंट पक्का कीजिएगा, और अगर सपोज अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक पक्का कीजिएगा। हमारे बैचेस जैसे मैंने बताया है 1 जनवरी से स्टार्ट हो रहा है। हमारा हिस्सा बनना चाहते हो तो स्कैन कर सकते हो इस नंबर पे, सारे के सारे डिटेल आपको मिल जाएंगे। वीडियो अगर अच्छा लग रहा हो तो प्लीज लाइक करिएगा। नेक्स्ट सबसे इंपॉर्टंट, सबसे ज्यादा क्रमांक 2, सगळ्यात जास्त जिल्हे या क्रमांक 2 मध्ये येतात, आणि त्यामधलं अगर कोणी असेल तर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, सातारा, सांगली, यवतमाळ, रायगड, बुलढाणा, बीड, लातूर, चंद्रपूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, भंडारा, वाशिम, हिंगोली। भाई 70 भाग रे, इतक्या साऱ्या जिल्ह्यांसाठी एकच चार्ट आहे। ठीक आहे, आता मी का बरं इतके सारे जिल्हे या पर्टिक्युलर याच्यामध्ये घेतलं त्यामधलं कारण तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय। ठीक है, अगर कोई अगर डायरेक्टली इसी पर्टिकुलर पे आया होगा, कहीं ना कहीं उसे समझेगा नहीं कि मैंने क्यों इस पर्टिकुलर जोन को इस जगह पे डाला है। लिटरेसी रेट पहले जाके उधर का देख लीजिएगा, अपने आप समझ में आ जाएगा आपको। तर बघा या जिल्ह्यातील पुन्हा सांगतोय नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, सातारा, सांगली, यवतमाळ, रायगड, बुलढाणा, बीड, लातूर, चंद्रपूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, भंडारा, वाशिम, हिंगोली,
भंडारा भाऊ आपला वाला आला का जिल्हा खतरनाक भंडारा जिल्हा भातावर भिडला चला पहा रे अरे रे 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 देखो 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 टेन्शनच नाही का क्या अब इस चीज को समझ लो क्रमांक 2 देखो अगर सपोज जनरल कॅटेगरीच्या कोणी मुलं असतील बघा जनरल कॅटेगरीच्या कोणी मुलं असतील शहरी भागातील असतील त्यांना मार्क किती पाहिजे तर त्यांना पाहिजे 95%. मुलगी असेल तर 93.75%. काय इथे 95 आहेत बघा हा ग्रामीण भागातील मुलगा असेल त्याला पाहिजे 93.75% आणि मुलगी असेल तर त्याला पाहिजे 92.5%. खतम का आता ओबीसीची अगर सपोज सांगेन मी सगळ्यात महत्वाचं ओबीसी शहरातील अगर कोणी मुलं असतील तर त्यांना पाहिजे बाळा 93.75. काय शहरी भागातील आणि मुलगी असेल तिला पाहिजे 92.5%. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील अगर सपोज ओबीसी कॅटेगरीचे कोणी मुलं असतील ना आपले तर मग 91.25 आणि मुली 90% सिलेक्शन है भाई का देख लीजिए ठीक है. अब एससी कॅटेगरीचा अगर सपोज मी सांगेन तर एससी कॅटेगरीच्या शहरातली कोणी अगर सपोज मुलं असतील बाळा तर त्यांना लागेल शहरातलं 91.25. आता मुली 90 मार्क असले तुम्हाला असले ना बाळा ऍट इन हो बडा आप लोग ठीक आहे. आणि ग्रामीण भागातील जर मी मुलं सांगतोय एससी कॅटेगरीचे त्याला 90% पाहिजे आणि मुलगी किती तर 88.75 असतील. शी इज अ पार्ट ऑफ दैट पर्टिकुलर नवोदय अकेडमी. नवोदय अकेडमी नहीं बोल सकते अकेडमी तो अपनी हो गई है ना. चलो राहिली गोष्ट एसटी ची. एसटी कॅटेगरीची अगर शहरी भागातले करून मुलं असतील त्याला पाहिजे 90. मुलगी असेल 88.75. ग्रामीण भागातील कोणी असेल तर 87.5 आणि हा बळा 88.25. खत्म. ये पैटर्न है बच्चा ये समझ लो ये कुछ भी मैं देखो जिस हिसाब से अभी मैंने आप लोगों के साथ कट ऑफ लिस्ट जो भी डिस्कस किया है इस पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट के जितने भी कोई भी बच्चे या बच्चियां या पेरेंट अगर कोई देख रहे होंगे तुमचं काम फक्त इतकं आहे की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्टचे आणि तुमचे पर्सेंट आहे. आता सर म्हणाल आम्हाला पर्सेंटेज कसं कळतील असा कोणाकोणाच्या मनामध्ये डाऊट असेल पर्सेंटेज काढायचा फक्त एक साधा सुद्धा मी तुम्हाला सांगून देतोय. बघा जितके पण बघा मी काय म्हणतोय एक मिनिट हाँ ठीक है ठीक. अब देखो कहाँ पे था मैं ओके ओके देखो बड़ा देखो देखो अगर सपोज क्या बताना था मुझे हाँ 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 परसेंटेज कसं काढायचं सर आम्हाला परसेंटेज काढता येत नाही टेंशन नहीं लेने का भाई सीधा सीधा मैं अगर सपोज बताऊ ना बघा एक सिंपल अगर सपोज घेतोय की अगर सपोज तुमच्या मुलाचे 40 प्रश्न बरोबर असतील 40 गुणीला 1.25 करायचं डायरेक्ट तुमचा येतो हा 50. खतम. म्हणजे जर तुमच्या मुलाला अगर सपोज 74 तुमचे प्रश्न बरोबर असतील प्रश्नांची संख्या झालं बाळा प्रश्नांची संख्या काय आणि एका बरोबर प्रश्नाला मिळणारे मार्क म्हणजे 1.25 काय असं 74 गुणीला 1.25 आपण करू हे तुमचे किती 92.5 होतील. किती होतील 92.5 आकार कराल तुम्ही तर 92.5 हे लक्षात घ्या. म्हणजे मार्क कसं काढायचं मी त्याबद्दल सांगितलं बाकी काय ना. तो आप लोग मुझे जरूर बताइएगा कि आपके बच्चे कौन से कैटेगरी के हैं और किस हिसाब से. देखो लड़का अलग लड़के के मार्क अलग है लड़कियों के मार्क अलग है डिस्ट्रिक्ट वाइज मैंने पूरा साझा आपको कर दिया है प्रॉपर तरीके से. तो आप मुझे पक्का कमेंट करें. पक्का हमारे नए बैच स्टार्ट हो रहे हैं आप लोगों के लिए 1 दिसंबर से. आप चाहो तो हमारा हिस्सा बन सकते हो ठीक है. ऑनलाइन क्लास ऑफलाइन क्लास कैसे पढ़ाई जाती है आपको पूरा हमारे लाइव क्लास में पता चल जाएगा. तो यूट्यूब चैनल में जाओगे लाइव सेक्शन हमारा रहता है वहां पे जाके आप देख सकते हो कि कैसे रहेगा. डेली अपडेट्स के लिए आप हमारे इस व्हाट्सएप ग्रुप का हिस्सा बन सकते हो. चाहो तो इस नंबर पे हाई करके भेज दीजिएगा आपको सारे लिंक आ जाएंगे और यूट्यूब पे हमारे अगर सपोज नए होंगे ना प्लीज चैनल को सब्सक्राइब करें लाइक जरूर करें बेल आइकॉन जरूर दबा दीजिएगा ठीक है. और आखिरी में जाते जाते बस इतना बता दूं कि मुझे कमेंट करके जरूर बताना और एक आपका रिव्यू जारी कर देना कि भाई सच में आज का जो वीडियो मैंने आपके साथ साझा किया है
जिस वीडियो पे आज मैंने चर्चा किया है, क्या आपको अच्छा लगा, नहीं लगा? क्या आपको ये बताए हुए कंसेप्ट समझ में आए या नहीं आए? हर एक चीज के लिए मैं एक्सेप्टेबल रहूंगा। आपके ही कुछ सवालात, आपके यही कुछ ना कुछ डाउट्स, जो कुछ भी रहते हैं ना, वही एक टाइप का मुझे मोटिवेशन देते हैं कि यार मुझे और बेहतर बनना है, मुझे कुछ तो भी बेहतरीन इनको और एक चीज साझा करना है। चाहे पेरेंट्स लोग रहे, चाहे बच्चे, जितने भी बच्चे, तमाम जितने भी पेरेंट्स मुझे देख रहे हो, हमारा पढ़ाया हुआ या जो भी अभी बताया हुआ कंसेप्ट आपको अच्छा लगा हो, प्लीज चैनल को सब्सक्राइब करें। जाते जाते बस इतना कहना चाहूंगा, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।